तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का? तुम्ही कोणाला कॉल करता पण ते उचलत नाहीत. तुम्ही मनापासून मेसेज करता पण तो सीनवरच राहतो आणि हळूहळू मनात एकच प्रश्न उठतो, माझी किंमत इतकी कमी झाली आहे का? जर हो, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की लोक तुमच्या कॉल आणि मेसेजला भाव का देत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची किंमत अशी कशी वाढवायची की तेच लोक पुन्हा तुमच्याकडे आकर्षित होतील. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच लाईफ रिॲलिटी व मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्यासोबत नक्की जोडा. तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोटिवेशन आहे. कॉल आणि मेसेजला भाव नाही, आता स्वतःची किंमत अशी वाढवा. मित्रांनो, आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा आपल्याला वाटतं की काही लोक आपल्याला मुद्दाम दुर्लक्षित करत आहेत. तुम्ही कॉल करता, फोन वाजतो पण उचलत नाहीत. तुम्ही मेसेज करता, डबल टिक येतो, कधी सीन पण येतो पण रिप्लाय नाही. तेव्हा मनाला जास्त दुःख होतं. कारण आपण फक्त रिप्लायची वाट पाहत नसतो, आपण आपल्या किमतीची खात्री शोधत असतो. आणि इथेच खरी गोष्ट समजून घ्यायची आहे. लोकांचा रिप्लाय हा तुमच्या व्हॅल्यूचा एकमेव मापदंड नसतो. पण जर सतत असंच होत असेल तर कदाचित तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू वाढवायची गरज आहे. आणि स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवायची यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे, ती तुम्ही चॅनेलवर बघू शकता. 1. नेहमी उपलब्ध राहणं बंद करा. ही सर्वात मोठी चूक असते. समोरच्याला माहीत असतं की तुम्ही नेहमी अवेलेबल आहात. तो कॉल करेल तेव्हा तुम्ही लगेच उचलणार, तो मेसेज करेल तेव्हा तुम्ही लगेच रिप्लाय देणार. यामुळे तुमची अर्जन्सी संपते. लोक नेहमी त्याच गोष्टीची किंमत करतात जी सहज मिळत नाही. जे सहज उपलब्ध असतं त्याची किंमत कमी होते. म्हणून प्रत्येक वेळी लगेच रिप्लाय देऊ नका. तुमचं आयुष्य फक्त त्यांच्या रिप्लायज भोवती फिरू देऊ नका. 2. जास्त फॉलोअप करणं थांबवा. एकदा कॉल केला, नाही उचलला, ठीक आहे, पण लगेच दुसरा, तिसरा, चौथा कॉल, नंतर मेसेजवर मेसेज, कुठे आहेस, रिप्लाय का करत नाहीस, फोन उचल ना. हे तुमची किंमत कमी करतं. कारण यामुळे समोरच्याला जाणवतं की तुम्ही इमोशनली खूप गुंतलेले आहात. जेव्हा लोकांना कळतं की तुम्ही त्यांच्यावर जास्त डिपेंडंट आहात तेव्हा ते तुम्हाला जास्त गृहीत धरायला लागतात. 3. स्वतःचं आयुष्य इंटरेस्टिंग बनवा. लोक त्या व्यक्तीकडे आकर्षित होतात ज्याचं स्वतःचं आयुष्य स्ट्रॉंग असतं. तुमचा फोकस फक्त एका व्यक्तीवर नको, स्वतःच्या गोल्सवर काम करा. करिअर, स्टडी, बॉडी लँग्वेज, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स या सगळ्यांवर काम करा. आणि यापैकी कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तुम्हाला ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी ह्या टॉपिक्सवर पण व्हिडिओ बनवेन. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता तेव्हा तुमच्यात एक वेगळी ओरा तयार होतो आणि लोक त्या ओराकडे आपोआप आकर्षित होतात. 4. सेल्फ रिस्पेक्ट कधीही सोडू नका. कुणी रिप्लाय नाही दिला म्हणून स्वतःला कमी समजू नका. कुणी कॉल उचलला नाही म्हणून स्वतःची किंमत कमी होत नाही. तुमची व्हॅल्यू इतरांचे रिप्लाय स्पीडने ठरत नाही, ती तुमच्या कॅरेक्टरने ठरते, तुमच्या कॉन्फिडन्सने ठरते, तुमच्या सेल्फ रिस्पेक्टने ठरते. 5. थोडं मागे हटायला शिका. कधीकधी लोकांना तुमची उणीव जाणवणं गरजेचं असतं. जर तुम्ही सतत मेसेज करत राहिलात तर त्यांना तुमच्या अब्सेन्सची जाणीवच होणार नाही. म्हणून थोडं मागे हटा, शांत राहा, स्वतःच्या कामात बिझी व्हा. लोकांना वाटू द्या की तुम्ही तुमच्या जगात स्ट्रॉंग आहात. यामुळे त्यांना तुमची व्हॅल्यू जाणवते. 6. बाउंड्रीज ठेवा. काही लोक फक्त त्यांच्या सोयीप्रमाणे बोलतात. त्यांना गरज असते तेव्हा कॉल करतात, त्यांचं काम झालं की गायब होतात. अशा लोकांसाठी बाउंड्रीज ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यांसाठी उपलब्ध राहू नका. तुमचा वेळ आणि मानसिक पीस ही सुद्धा किमतीची गोष्ट आहे. 7. स्वतःची एनर्जी वाचवा. प्रत्येक सीन मेसेजवर ओव्हरथिंक करू नका. प्रत्येक मिस कॉलवर स्वतःला दोष देऊ नका. लोकांच्या बिहेवियर मागे अनेक कारणं असू शकतात, पण तुमची पीस त्यांच्यासाठी खराब होऊ देऊ नका. तुमची एनर्जी तुमच्या ग्रोथसाठी वापरा. 8. स्वतःची किंमत वाढवण्याचे 5 नियम. 1. स्वतःवर काम करा. 2. कॉन्फिडन्स वाढवा. 3. बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग ठेवा. 4. लगेच रिप्लाय देणं कमी करा. 5. स्वतःचा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. हे सिंपल नियम तुमची व्हॅल्यू खूप वाढवतात. 9. लोकांना तुमची गरज वाटू द्या. नेहमी तुम्हीच
इनिशिएट करू नका. कधीकधी समोरच्याला पुढाकार घेऊ द्या. जर तुम्ही नेहमीच पहिला मेसेज करत असाल तर थांबा, पहा ते स्वतः मेसेज करतात का. यातून तुम्हाला नात्यांची खरी रिॲलिटी समजते. 10. सर्वात मोठं सत्य. लोक तुमच्या कॉलला रिप्लाय देत नाहीत म्हणून तुम्ही कमी नाही, मौल्यवान आहात. फक्त तुमची व्हॅल्यू आधी तुम्हालाच ओळखावी लागेल. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला प्रायोरिटी द्यायला सुरुवात कराल त्या दिवशी लोकांचं वागणं बदलायला सुरुवात होईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, लोकांना तुमची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता. जास्त अवेलेबल राहू नका, जास्त एक्सप्लेन करू नका, जास्त चेस करू नका. स्वतःवर काम करा. तुमचं आयुष्य इतकं स्ट्रॉंग बनवा की लोक स्वतः तुमच्याशी बोलण्यासाठी पुढे येतील. कारण खरी व्हॅल्यू मागून मिळत नाही, ती घडवावी लागते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा मी आता स्वतःची किंमत वाढवणार आणि लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ आपल्या चॅनेलवर मिळत राहतील. पुन्हा भेटूयात आपल्या चॅनेलवर.